Hello students. Today's lecture we are start called scripting. Okay. पहिलं तर फर्स्ट ऑफ ऑल हे लक्षात घ्या तुम्ही की कंझ्युमर सायकोलॉजी अँड बिहेवियर आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे दोन्ही सब्जेक्ट एकच आहे, दोन्हीचा सिलेबस एकच आहे. ओके. फक्त बी वोक अकाउंट अँड टॅक्सेशनच्या स्टुडंटसाठी हा सब्जेक्ट कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट या नावाने असणार आहे आणि बी वोक FMS या स्टुडंटसाठी हा सब्जेक्ट कस्टमर सायकोलॉजी अँड बिहेवियर अशा नावाने असणार आहे. ओके. तर यामध्ये आपण दुसरा टॉपिक स्टार्ट केला आहे, त्याचं नाव आहे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मार्केटिंग इनिशिएटिव्ह्ज अँड कस्टमर सर्व्हिसेस. तर यामध्ये 2 पॉईंट येतात. त्यामध्ये पहिला पॉईंट कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मार्केटिंग इनिशिएटिव्ह्ज, यामध्ये हा पॉईंट आपण पूर्ण अभ्यासलाय. ओके. त्यानंतरचा दुसरा पॉईंट म्हणजे कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट अँड कस्टमर सर्व्हिसेस. यामध्ये कॉल सेंटर अँड कस्टमर केअर मध्ये येणाऱ्या कस्टमरला दिल्या जाणाऱ्या सर्व सर्व्हिस येतात. ज्या कोणत्या सर्व्हिस येतात त्या सर्व्हिस तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. त्यामध्ये आपण टुडेज लेक्चर वी आर स्टार्ट कॉल स्क्रिप्टिंग. ओके. कॉल स्क्रिप्टिंग म्हणजे काय, तर कॉल स्क्रिप्टिंग हे कुठं केलं जातं हे आपण यामध्ये अभ्यासणार आहोत. आणि कंपल्सरी लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव मेन्शन करा, तुमचा क्लास कुठला असेल, बीवोक अकाउंट टॅक्सेशन असेल किंवा बीवोक FMS असेल तर तसं ते प्रॉपरली तिथं मेन्शन करत चला तुमच्या प्रेझेंटीसाठी वगैरे. बघा, कॉल स्क्रिप्टिंग मध्ये पहिलं तर हे लक्षात घ्या की कॉल स्क्रिप्टिंग म्हणजे काय. तर कॉल स्क्रिप्टिंग काय आहे की कॉल स्क्रिप्टिंग हे कस्टमर केअर आणि कॉल सेंटर आणि कस्टमर केअर मध्ये कस्टमरला दिल्या जाणाऱ्या सर्व्हिसचा एक प्रकार आहे. ओके. ज्या काही कॉल सेंटर अँड कस्टमर केअर मध्ये कस्टमरला सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्याचाच एक प्रकार आहे कॉल स्क्रिप्टिंग. इन शॉर्ट मध्ये तुम्ही असं म्हणू शकता की कॉल स्क्रिप्टिंग म्हणजेच कशा पद्धतीनं आपण कस्टमरशी कम्युनिकेशन करतोय हे कॉल स्क्रिप्टिंग मध्ये येतं. कॉल स्क्रिप्टिंग म्हणजेच कशा पद्धतीनं आपण कस्टमरचा एखादी क्वेरी किंवा एखादा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करतो. ओके. कस्टमर केअर डिपार्टमेंट ते कॉल स्क्रिप्टिंग मध्ये येतं. आता पहिल्यांदा तर लक्षात ठेवा की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट CRM हे सिस्टीम काय आहे, तर CRM हे सिस्टीम आयडेंटिफाय करत असतं. काय आयडेंटिफाय करत असतं की आपल्या कस्टमरच्या ज्या काही क्वेरी आहेत, आपल्या कस्टमरचे असणारे प्रॉब्लेम्स असतील किंवा आपल्या कस्टमरचे आपल्या प्रॉडक्ट्सकडून असणारे एक्सपेक्टेशन असतील ते आयडेंटिफाय करण्याचं काम कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे सिस्टीम करत असतं किंवा हे सॉफ्टवेअर करत असतं. ओके. त्याचबरोबर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट हे काय करत असतं, तर कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट सिस्टम हे कस्टमर आणि बिझनेस ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये असणारं रिलेशन हे स्ट्रॉंग आणि लॉंग टर्म साठी मेंटेन करण्याचा प्रयत्न करत असतं. ओके. आणि कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट मध्येच कस्टमरच्या सर्व्हिसेस आपण बघत आहोत. त्यामध्ये कॉल सेंटर अँड कस्टमर केअर मध्ये किंवा कॉल सेंटर किंवा कस्टमर केअर डिपार्टमेंट मध्ये किंवा डिपार्टमेंट कडून कस्टमरला कोणत्या सर्व्हिस ह्या प्रोव्हाइड केल्या जातात. त्यामध्ये आजचा पॉईंट आपण बघणार आहोत तो म्हणजे कॉल स्क्रिप्टिंग. यामध्ये वेगवेगळ्या सर्व्हिसेस आहेत. त्यामध्ये कॉल रूटीन आहे, कॉल राउटिंग आहे, कॉन्टॅक्ट सेंटर सेल्स सपोर्ट आहे, वेब बेस्ड सेल्फ सर्व्हिस आहे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन मेजरमेंट आहे, देन सायबर एजंट अँड वर्कफोर्स मॅनेजमेंट आहे आणि लास्ट आहे कॉल स्क्रिप्टिंग. तो आपण स्टार्ट करणार आहोत या सर्व्हिसेस कॉल स्क्रिप्टिंगने. ओके. बघा, व्हॉट इज कॉल सेंटर आणि व्हॉट इज कॉल स्क्रिप्टिंग. मी अगोदर सांगितले की कॉल स्क्रिप्टिंग म्हणजे काय, तर एवढंच लक्षात ठेवा की कॉल स्क्रिप्टिंग मध्ये काय लक्षात घेतलं जातं की कस्टमरशी आपण कशा पद्धतीनं आपली लँग्वेज आहे किंवा कस्टमर बरोबर असणारं आपलं कम्युनिकेशन हे कशा पद्धतीचं आहे ते यामध्ये अतिशय महत्वाचं असतं. ओके. त्यामध्ये आपलं कम्युनिकेशन हे सॉफ्ट असणं, त्यानंतर फ्रेंडली असणं, त्याचबरोबर पोलाइटली आपलं कम्युनिकेशन त्यांच्याबरोबर कस्टमर बरोबर असणं अतिशय महत्वाचं असतं. यामध्ये काय सांगितले तुम्हाला, अ कॉल सेंटर स्क्रिप्ट इज अ केअरफुली डिझाईन डॉक्युमेंट दॅट गाइड्स कॉल सेंटर कस्टमर्स that guide call center representative as they interact with customers. Okay. The use of scripts
reduce errors and provides the representative with answers so they can guide customers accurately and efficiently. Okay, काय सांगितलं, लिसन केअरफुली. अ कॉल सेंटर स्क्रिप्ट इज अ केअरफुली डिझाईन document that guides call center representative as they interact with customers. The use of scripts reduce error and provides the representative with answer so they can guide customers accurately and efficiently. कॉल स्क्रिप्टिंग मध्ये काय केलं जातं, असं कॉल स्क्रिप्टिंग मध्ये कस्टमरला कशा पद्धतीने गाईड करावं हे आपल्याला सांगितलं जातं. कस्टमर हे आपल्याकडे कशा पद्धतीने इंटरॅक्ट होतील ते यामध्ये सांगितलं जातं. त्याचबरोबर कस्टमरला दिली जाणारी सर्व्हिस किंवा कस्टमरला आपण कशा पद्धतीने गाईड करतो ते इफेक्टिव्हली असणं, ॲक्युरेटली असणं अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, आता कॉल सेंटर किंवा कस्टमर केअर डिपार्टमेंट जे असतं ते खास कशासाठी असतं बिझनेस ऑर्गनायझेशनमध्ये, की काही कस्टमर्सचे जर आपल्या प्रोडक्ट्सबद्दल, आपल्या सर्व्हिसेसबद्दल जर काही क्वेरी असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तर आपण काय करतो की त्या प्रोडक्ट्सच्या किंवा सर्व्हिसेसच्या कस्टमर केअरला किंवा हेल्पलाईन नंबरला आपण फोन करून आपल्या त्या क्वेरी किंवा आपल्या कंप्लेंट्स आपण सांगत असतो त्यांना, किंवा आपल्या ज्या क्वेरी असतील त्या आपण त्यांना विचारत असतो. आणि आपल्या क्वेरी हा व्यवस्थित ऐकून त्या सॉल्व्ह करण्याचं काम हे कस्टमर केअर डिपार्टमेंटमधील एम्प्लॉईंना करावं लागत असतं. ओके, देन सिन्स मेनी कंपनीज व्ह्यू देअर कॉल सेंटर स्क्रिप्ट्स ॲज कंपनी पॉलिसी, द लँग्वेज दे contain ideally aim to follow best business practices and reflect the company brands. By employing scripts, a company has a higher expectation that messaging is on brand and upholds company value while keeping customer need at the forefront. Then why use call center script? लक्षात घ्या, वाय यूजिंग कॉल सेंटरमध्ये कॉल स्क्रिप्टिंग हे काय यूज केलं जातं. ओके, इन द कॉल स्क्रिप्टिंग a call center script acts as a guide so representatives can provide company approved responses to customers. Okay, कॉल सेंटर स्क्रिप्टिंग मध्ये काय केलं जात असतं, कंपनीचे जे कस्टमर्स असतात त्यांना आपण रिस्पॉन्स देत असतो. रिस्पॉन्स रिप्रेझेंटेटिव्हली त्यांना ऍक्टिव्हली ॲक्युरेटली देणं अतिशय महत्त्वाचं असतं. स्क्रिप्ट्स आर डिझाईन टू बी थ्रू अँड प्रोव्हाइड इनफ डिटेल टू रिप्रेझेंटेटिव्ह सो दे डोंट हॅव टू थिंक अबाउट व्हॉट टू से. सम कंपनीज मेक प्रेफर अ बेसिक आउटलाईन सो द representative has a guide to respond accordingly and ensure the call flows. Naturally, scripts ensure representatives use languages that safeguards the company from violating regulation and ensures accurate answers. हे बघा, लक्षात ठेवा की कॉल स्क्रिप्टिंग मध्ये काय येतं, तर कॉल स्क्रिप्टिंग मध्ये ज्या वेळेला एखादा कस्टमर हा कस्टमर केअर डिपार्टमेंटला किंवा कॉल सेंटरला किंवा हेल्पलाईन नंबरवरती ज्या वेळेला कॉल लावतो, त्यावेळेला जो एम्प्लॉई तो कॉल रिसिव्ह करतो आणि त्यावेळेला त्याच्याबरोबर आपलं जे कम्युनिकेशन होतं याला कॉल स्क्रिप्टिंग असं म्हटलं जातं. कॉल स्क्रिप्टिंग मध्ये एक तर पॉझिटिव्ह कॉल स्क्रिप्टिंग आणि दुसरं निगेटिव्ह कॉल स्क्रिप्टिंग, अशा प्रकारचे दोन प्रकारही असतात. त्यामध्ये पॉवर ऑफ पॉझिटिव्ह कॉल स्क्रिप्टिंग याद्वारे काय होत असतं की आपला बिझनेस किंवा आपली ऑर्गनायझेशन ही जास्तीत जास्त सक्सेस होत असते. जर पॉवर ऑफ पॉझिटिव्ह कॉल स्क्रिप्टिंग असेल तर कस्टमर्स हे आपले जास्तीत जास्त काय होत असतात, सॅटिस्फाईड होतात. सॅटिस्फाईड कस्टमर्स, नंबर्स ऑफ सॅटिस्फाईड कस्टमर्स हे इन्क्रीज होत असतात आपले. आता सपोज आपल्याला कॉल सेंटरमध्ये एखादा कॉल आलाय आणि त्यांनी आपल्याला एखादा क्वेश्चन विचारला. ओके,
आणि कस्टमर केअर डिपार्टमेंटला जो एम्प्लॉई आहे त्याला त्याच्याबद्दल व्यवस्थित माहिती नाहीये, त्याला ट्रेन केलेलं नाही किंवा तो नवीन आहे एम्प्लॉई. ओके. आणि त्याला त्या कस्टमरला काय आन्सर द्यायचं हे माहिती नाहीये. त्यावेळेला तो डिरेक्टली असं म्हणू शकत नाही की मला तुमच्या क्वेश्चनचा आन्सर माहिती नाहीये किंवा मी नवीन आहे असं सांगत बसू शकत नाही. त्यावेळेला तो तिथे काय म्हणणार की त्याची जी लँग्वेज असणार आहे, त्याचं जी पॉझिटिव्ह लँग्वेज असणार आहे, सॉफ्ट लँग्वेज असणार आहे, त्यावेळेला तो तिथं म्हणणार की आय एम नॉट शुअर, असं त्याचं पहिलं आन्सर असू शकतं. किंवा त्याचं दुसरं आन्सर असू शकतं की आय एम नॉट शुअर बट आय विल चेक. ओके, बट आय विल चेक. दुसऱ्या आन्सरमध्ये काय सांगितलंय आपण की त्याला ते माहिती नाहीये परंतु तू काय करतो, चेक करतोय, म्हणजे तू काहीतरी फाइंड आउट करतोय. म्हणजे कस्टमरला असं वाटतं की हा आपला जो प्रॉब्लेम आहे, आपली जी कंप्लेंट आहे किंवा आपला जो क्वेरी आहे त्याच्याबद्दल काहीतरी तरी लक्षात घेतलंय. त्या कस्टमरला असं जाणवलं पाहिजे तिथं की यू आर केअर, you care about her problem and you care her. ओके, आपली कस्टमरला काळजी आहे, आपल्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत त्यांची कस्टमरला काळजी आहे, आपले जे प्रॉब्लेम्स आहेत त्याची कस्टमर केअर डिपार्टमेंटला काळजी आहे. त्याचबरोबर आपल्या कस्टमर्सची काळजी आहे कस्टमर केअरला किंवा कंपनीला, असं त्या कस्टमर्सला तिथं जाणवणं अतिशय आवश्यक आहे. कस्टमर काय म्हणू शकतो, आय एम नॉट शुअर. त्याचबरोबर कॅन यू पुट ऑन होल्ड, तुम्ही थोडा वेळ थांबू शकता का, आय विल चेक, असं तो कस्टमर केअर डिपार्टमेंट वाला एम्प्लॉई हा म्हणू शकतो. ओके. त्याचबरोबर काय सांगितलं इथं, when to use call center script. बघा, कॉल सेंटरमध्ये कॉल स्क्रिप्टिंग हे कधी यूज केलं जातं, when to use. A variety of industries use call center scripts. बघा, a variety of industries use call center scripts to provide customers with specific representatives that can answer their question and solve their problems. काय येतं याच्यामध्ये, तर कस्टमर्स जे काही प्रॉब्लेम्स असतील ते कस्टमर्स प्रॉब्लेम हे विचारत असतात आणि त्याचबरोबर जे काही कस्टमर केअरचे डिपार्टमेंट एम्प्लॉई जे असतील ते काय करत असतात, तर कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतात. कस्टमरच्या ज्या काही क्वेरी असतील अबाउट आवर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस त्या काय केल्या जातात, सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कॉल स्क्रिप्टिंग मध्ये केला जात असतो. आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना जी काही कस्टमर बरोबर असणारं कम्युनिकेशन असेल कस्टमर केअर डिपार्टमेंट एम्प्लॉईचं, ते अतिशय पोलाइटली असणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर स्मूथली फ्रेंडली एखादी क्वेरी किंवा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह करणं कस्टमर केअर डिपार्टमेंट एम्प्लॉईना अतिशय आवश्यक असतं, इम्पॉर्टंट असतं, जेणेकरून की आपला कस्टमर हा फुल्ली सॅटिस्फाईड व्हावा. ज्या वेळेला आपली नंबर्स ऑफ कस्टमर सॅटिस्फाईड संख्या ही इन्क्रीज होत असते त्यावेळेला आपलं बिझनेस ऑर्गनायझेशन हे ऑटोमॅटिकली सक्सेसफुल होत असतं किंवा सक्सेस आपलं इन्क्रीज होत असतं. ओके. देन a variety of industries use call center scripts to provide customer with a specific representative that can answer their questions and solve their problems. Industries that typically use call center are, बघा कशा पद्धतीनं इंडस्ट्रीज ह्या कॉल सेंटर यूज करतात. त्यामध्ये बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग, हेल्थ केअर, ऑटोमोटिव्ह, telecommunication, banking and financial services, restaurant and food services, travel and transportation. Industries that typically use call center are business process outsourcing, healthcare, automotive, telecommunication, banking and financial services, restaurants and food services, ट्रॅव्हल अँड ट्रान्सपोर्टेशन. ओके, समजलं की कधी कॉल सेंटर स्क्रिप्टिंग हे यूज केलं जातं. देन हाऊ टू डेव्हलप कॉल सेंटर स्क्रिप्टिंग. आता बघा कशा पद्धतीने कॉल सेंटर स्क्रिप्टिंग हे डेव्हलप केलं जातं. इन द कॉल सेंटर स्क्रिप्टिंग डेव्हलपमेंट, कॉल सेंटर स्क्रिप्ट्स आर बेस्ड व्हेन दे फील कन्व्हर्सनल, अनरोबोटिक and avoid standard responses
that may seem ingenuine. With the right scripts, companies can achieve their objectives while providing excellent customer services and demonstrating that they value the customers. Use call recording, use positive reinforcement, use concise languages, keep customer response in mind, stay authentic, keep in flexible, offer an apology, keep adapting. बघा, फर्स्ट आहे कॉल, यूज कॉल रेकॉर्डिंग. यूज कॉल रेकॉर्डिंग यामध्ये कॉल स्क्रिप्टिंग हे कशा पद्धतीने डेव्हलप करता येतं. सो इन द कॉल रेकॉर्डिंग, recording calls can provide insight into how effectively call center representatives are communicating and how the script sounds to the customers. By evaluating the scripts, companies can make changes so the script sound better and improves how effective it is. Call center representatives who have a good call history can provide the foundation for improving scripts and training new representatives. काय सांगितले? Recording calls can provide insight into how effectively call center representatives are communicating and how the scripts sound to the customers. कॉल रेकॉर्डिंग मध्ये काय केलं जात असतं? प्रोव्हाइड केलं जात असतं. काय प्रोव्हाइड केलं जात असतं किंवा प्रोव्हाइड मध्ये इनसाइड काय होतंय, ओके, कशा पद्धतीने कॉल सेंटर रिप्रेझेंटेटिव्ह हा कम्युनिकेट करतोय आपल्या कस्टमर्स बरोबर, त्याच्या ज्या काही क्वेरी असतील किंवा कॉल स्क्रिप्टिंग साऊंड कशा पद्धतीचा आहे. अतिशय पोलाइटली कम्युनिकेशन असणं अतिशय महत्वाचं आहे कॉल सेंटर रिप्रेझेंटेटिव्हचं. त्याचबरोबर सॉफ्टली कम्युनिकेशन असणं अतिशय महत्वाचं आहे. कसं? सॉफ्टली अँड पोलाइटली. ओके, कस्टमर कितीही जरी ॲग्रेसिव्ह असला किंवा कस्टमर कितीही रागात जरी असला बोलताना, त्यावेळेला जी कस्टमर केअर रिप्रेझेंटेटिव्ह असतात किंवा कॉल सेंटर रिप्रेझेंटेटिव्ह असतात, त्यांची जी लँग्वेज असते ती पॉझिटिव्ह असते. ओके, त्यांची लँग्वेज जी असते ती पॉझिटिव्ह असते. त्याचबरोबर सॉफ्ट लँग्वेज असते. त्यांची लँग्वेज जी असते ती सॉफ्ट असते आणि पोलाइटली स्मूथ लँग्वेज असते. त्याचबरोबर बाय इव्हॅल्युएटिंग द स्क्रिप्ट्स, कंपनीज कॅन मेक चेंजेस टू द स्क्रिप्ट, साऊंड बेटर अँड इम्प्रूव्ह हाऊ इफेक्टिव्ह इट इज. ओके, कस्टमरचं होणारं कम्युनिकेशन हे कॉल स्क्रिप्टिंग मध्ये ऐकलं जातं आणि त्याचबरोबर कॉल सेंटर रिप्रेझेंटेटिव्ह कशा पद्धतीने कस्टमरशी कम्युनिकेट करतात ते ऐकून त्याच्यामध्ये जर चेंजेस करायचे असतील तर ते चेंजेस त्यामध्ये केले जातात. त्याचबरोबर साऊंड हा अतिशय चांगला असावा, त्यासाठी इम्प्रूव्हमेंट त्यामध्ये इफेक्टिव्ह इम्प्रूव्हमेंट त्यामध्ये केल्या जातात. ओके, कॉल सेंटर रिप्रेझेंटेटिव्ह हू हॅव अ गुड कॉल हिस्ट्री can provide the foundation of improving scripts and training new representative. जे काही नवीन कॉल सेंटरचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यांना कॉल हिस्ट्रीज त्यांच्यासमोर प्रेझेंट करून त्यांना ट्रेन करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, कारण जे नवीन असतात त्यांना जर विदाऊट ट्रेनिंग जर आपण त्यांना कॉल जर अटेंड करायला सांगितले तर ते त्यांचं काय अवस्था होणार आहे की एखाद्या व्यक्तीला पोहायला येत नसून त्याला जर नदीमध्ये टाकल्यानंतर त्याची अवस्था कशी होईल तशी अवस्था त्यांची इथं होणार आहे. हे एक्झाम्पल मी तुम्हाला अगोदर पण सांगितलंय. कशामध्ये हे एक्झाम्पल सांगितलंय तर ते कॉल सेंटरमध्ये तुम्हाला एक्झाम्पल मी सांगितलं होतं. ओके, देन सेकंड पॉइंट आहे यूज पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट. इन द पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट script that begin with positive reinforcement assure the consumer they made the
right decision to call and the representative will handle the issues. Start scripts with positive response questions to create a positive beginning to the call. Promote customer to make S response. Okay. Promote customers to make S response by asking to verify their names, date of birth or addresses. Establishing a positive start to the call can calm callers and set the tone for the rest of the conversation. बघा, ज्या वेळेला कॉल सेंटर रिप्रेझेंटेटिव्ह हा कॉल अटेंड करत असतो त्यावेळेला कस्टमर हा किती चिडलेला असेल किंवा किती ॲग्रेसिव्ह असेल, तर त्यावेळेला ज्या वेळेला कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह कॉल सेंटर रिप्रेझेंटेटिव्ह हा ज्या वेळेला सुरुवात करतो कॉलची त्यावेळेलाच तो किती स्मूथली सुरुवात असते त्यांची. जर पुढचा माणूस चिडलेला असेल तर दुसरा आपणही चिडलं जात नाही, कारण त्यांना ट्रेनिंग त्या पद्धतीचं असतं. तर यांची बोलण्याची पद्धत अतिशय स्मूथ असते, त्याबरोबर सॉफ्ट असते. ओके, जसं की हॅलो, वेलकम टू आवर कॉल सेंटर किंवा वेलकम टू आवर कंपनी हेल्पलाईन अँड हाऊ कॅन आय हेल्प यू. ओके, आणि जर काही एखादा क्वेश्चन असेल तर मग त्याच्याबद्दल माहिती असेल तर आय एम नॉट शुअर बट आय विल चेक, किंवा आय एम नॉट शुअर कॅन यू पुट ऑन होल्ड. ओके, अशा पद्धतीची लँग्वेज ते यूज केली जात असते. आणि कॉल अटेंड केलेला कॉल ठेवताना सुद्धा की थँक्यू, तुमचे जे क्वेश्चन आहेत, काही क्वेरी आहेत त्या व्यवस्थित सॉल्व्ह झाल्यात का, किंवा तुम्हाला जर अगेन जर एखादा क्वेश्चन किंवा क्वेरी जर असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीने. आणि थँक्यू अतिशय महत्त्वाचा शब्द असेल, थँक्यू, आय एम सॉरी, या पद्धतीचे शब्द अतिशय महत्त्वाचे असतात, जे की कॉल सेंटर रिप्रेझेंटेटिव्हला अगेन अँड अगेन यूज करावे लागत असतात. कारण सगळेच कस्टमर हे आपल्या प्रोडक्टकडून सर्व्हिसेसकडून सॅटिस्फाईड असतील असं काही नसतं. काही कस्टमर्स असतात ते अनहॅपी असतात, डिससॅटिस्फाईड असतात. ओके, नंबर 3, use concise language. Use concise language. In the concise language, since the goal is to quickly and efficiently identify and solve issues, make sure conversations are concise and to the point. To diffuse what may be an already tense situation, keep the script simple and straightforward. Review scripts periodically to make sure they only contain relevant information. Okay, number 4, keep customer response in mind. Okay, in the call scripting, ideally scripts provide time to allow the customer to talk and answer question. कॉल स्क्रिप्टिंग मध्ये ज्या टायमिंग मध्ये कस्टमर्सचे आपल्याला कॉल येतात काही क्वेरीजसाठी, त्यावेळेला कॉल सेंटर रिप्रेझेंटेटिव्ह त्याने तिथं अवेलेबल असून त्यांच्याशी बोलणी त्यांच्याशी त्यांचे प्रॉब्लेम, त्यांचे क्वेरी जाणून घेऊन त्यांना आन्सर देणं अतिशय महत्त्वाचं असतं. स्क्रिप्टिंग सर्व्स ॲज मोर दॅन अ मोनोलॉग and they are an introduction to a productive call. Okay, they are an introduction to a productive call. Validate customers' concern by allowing them to respond or redirect. The conversion include a way for representative to repeat the customer's concern or request
so they can demonstrate that they understand the customer's need. ओके, ज्या वेळेला कस्टमर्स हे कॉल सेंटरमध्ये कॉल करत असतात, हेल्पलाईनला कॉल करत असतात किंवा कस्टमर केअरला कॉल करत असतात, उद्देश एकच असतो की त्या प्रॉडक्टचे असणारे क्वेरी असेल, प्रॉब्लेम्स असतील किंवा त्या प्रॉडक्टकडून असणारे एक्सपेक्टेशन किंवा त्या प्रॉडक्टचा फीडबॅक असेल किंवा एखाद्या नवीन प्रॉडक्टची इन्फॉर्मेशन घ्यायची असेल किंवा आपली कंप्लेंट ही आपल्याला तिथं दर्ज करायची असेल, तर ते कंप्लेंटसाठी किंवा इन्फॉर्मेशनसाठी किंवा प्रॉब्लेम्स किंवा क्वेरी आपल्या शेअर करण्यासाठी कस्टमर्स हे कॉल सेंटरमध्ये कॉल करत असतात. अँड कॉल सेंटर रिप्रेझेंटेटिव्ह जे असतात ते पोलाइटली त्यांना इन्फॉर्मेशन देणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर त्यांचे जे क्वेश्चन असतील, क्वेरी असतील त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्याचबरोबर जे काही त्यांना कंप्लेंट असतील आपल्या प्रॉडक्ट्सविषयी, आपल्या सर्व्हिसेसविषयी ज्या काही कंप्लेंट असतील त्या कंप्लेंट्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न अतिशय पोलाइटली, सॉफ्टली आणि फ्रेंडली करणं अतिशय महत्त्वाचं असतं. ओके, जेणेकरून की आपले नंबर्स ऑफ कस्टमर सॅटिस्फाईड जे असतील ते इन्क्रीज होतील. आणि जर आपले नंबर्स ऑफ कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे इन्क्रीज असेल तर आपलं बिझनेस ऑर्गनायझेशन हे हायली सक्सेस असणार आहे. देन नंबर 5 पॉइंट, स्टे ऑथेंटिक. स्टे ऑथेंटिक. When speaking to customers, it's important to remain authentic. When speaking to customers, it's important to remain authentic. Focus on scripting polite language in a positive, professional tone that conveys empathy for the customer, and recognize the importance of the call. When speaking to customers, it's important to remain authentic. Focus on scripting polite language in a positive, professional tone that conveys empathy for the customers, and recognize the importance of the call. स्टे इंटरटेक मध्ये काय सांगितले, ज्या वेळेला कस्टमर्सची बोलत असो आपण, कस्टमर्सची कॉल सेंटर रिप्रेझेंटेटिव्ह हा बोलत असेल त्यावेळेला त्याची लँग्वेज ही अतिशय पोलाइटली असणं अतिशय महत्त्वाचे आहे. आणि त्याचं बोलणं हे पॉझिटिव्ह स्क्रिप्टिंग, पॉझिटिव्ह त्याची जी लँग्वेज असणार आहे ती पॉझिटिव्ह लँग्वेज असणार आहे. कारण अतिशय मोठी पॉवर असते पॉझिटिव्ह लँग्वेजची. ओके, कस्टमरच्या मनावरती जर आपल्याला मनावरती त्याला इफेक्ट करायचं असेल तर आपली लँग्वेज ही अतिशय पॉझिटिव्ह असणं अतिशय महत्त्वाचं आहे, प्रोफेशनल असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपला जो बोलण्याचा टोन असणार आहे तो अतिशय प्रोफेशनल, पॉझिटिव्ह आणि पोलाइटली, सॉफ्टली असणं अतिशय महत्त्वाचं आहे. जेणेकरून की कस्टमरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत, क्वेरी आहेत त्या सॉल्व्ह होतील आणि कस्टमर हा हॅपीली कॉल एंड करेल. ओके, त्यासाठी आपलं जे लँग्वेज असणार आहे, आपली जी स्पीकिंग स्टाईल असणार आहे, आपला जो टोन असणार आहे, साऊंड टोन जो असेल तो प्रोफेशनल असणं, पॉझिटिव्ह असणं, सॉफ्ट लँग्वेज असणं, पोलाइट लँग्वेज असणं कम्युनिकेशनमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. ओके, देन कीप इट फ्लेक्सिबल. In the keep it flexible, while companies can anticipate why a customer call and therefore script response to a variety of situation, it can be challenging to scripts an entire conversation rather than reading word for word. Flexible scripts allow for customer to interpret or redirect. Keep scripts flexible and provide through training for agents so they know how to respond to unexpected situation. Okay, how to respond to unexpected situation. Then offer an apology. In the offer an apology, win customers trust and loyalty by providing a true response to the customer's call. Offer apologies if it is in order, but be sure to follow through on the promises. I can take care of that for you. I can take care of that for you.
Then keep adapting. In the keep adapting, customer need and company policy. Customers' needs and company policy may change over time, and your call center scripts will evolve as well. Consider scripts to be works in progress and regularly revisit your scripts to make changes and languages or make other revisions. Then benefits of call center scripts. Benefit of call center scripts. Call center scripts provide many advantages keeping such as keeping teams unified and effective. Scripts allow for faster and more effective problems solving when can save the company money over time. Scripts give against to the tool they need to be efficient and through which may reduce training hours and turnover. They also ensure the company communicate any legally required languages. Okay, इथं होतो आपण कीप इन फ्लेक्सिबल. काय सांगितलं यामध्ये, वाईल कंपनी कॅन अँटिसिपेट why a customer call and therefore script response to a variety of situation, it can be challenging to script entire conversation. ज्या वेळेला कस्टमर केअरमध्ये किंवा कॉल सेंटरमध्ये किंवा हेल्पलाईनवरती ज्या वेळेला कस्टमर्स कॉल करत असतात आपल्याला, त्यावेळेला ती जी सिच्युएशन असते कस्टमरला हँडल करायची ती अतिशय चॅलेंजिंग असते आणि ती सिच्युएशन हँडल करायचं काम हा कॉल सेंटर रिप्रेझेंटेटिव्ह हा करत असतो. कस्टमर्सनी आपल्याला एखादा प्रश्न विचारला, त्याचं जर आन्सर त्याला माहिती नसेल किंवा तो रिप्रेझेंटेटिव्ह जो असणार आहे तो नवीन असेल, तो एम्प्लॉई नवीन असेल, तर त्याचा आन्सर असणार आहे आय एम नॉट शुअर, हा पहिला आन्सर असू शकतो, किंवा आय एम नॉट शुअर, कॅन यू पुट ऑन होल्ड, हे दुसरा आन्सर असू शकतं. त्यानंतर तिसरा आन्सर त्याचा असू शकतं आय एम नॉट शुअर बट आय विल चेक. ओके, मला नक्की माहिती नाही आहे परंतु मी चेक करते किंवा मी चेक करतो, हे त्याचा आन्सर तिसरा असणार आहे. जेणेकरून की कस्टमरला असं वाटलं पाहिजे की हां, आपल्या ज्या कंप्लेंट आहेत त्याची दक्षता घेतली जाते, आपली दक्षता तिथं घेतली जाते. ओके, किंवा आपल्या ज्या प्रॉब्लेम्स आपण विचारतो, आपल्या ज्या क्वेरी विचारतो आपण, त्याची दक्षता या कस्टमर केअरमध्ये या कंपनीद्वारे घेतली जाते. हे कस्टमरला माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर एक एक्झाम्पल सांगते तुम्हाला. तर काय, कॉल स्क्रिप्टिंगशी रिलेटेड एक एक्झाम्पल सांगते जे की आपल्या घरातलं असू शकतं. आता मला काय करायचं आहे, नवीन शूज परचेस करायचा आहे. ओके, मला नवीन शूज परचेस करायचा आहे. तर मी माझ्या मम्मीला म्हटलं की मला नवीन शूज परचेस करायचा आहे. ओके, मी सोडा, तुम्ही तुमच्या मम्मीला म्हटलं की मला नवीन शूज परचेस करायचा आहे. मम्मी काय म्हणाली की माझ्याकडे पैसे नाहीत, आपण शूज परचेस करायचा नाही, शूज परचेस करायचा नाही असं जर बोललं की तिथं तो विषय क्लोज झाला. परंतु दुसरा आन्सर काय असू शकतं मम्मीचं की हां, ह्या आठवड्यामध्ये नाही पण पुढच्या आठवड्यामध्ये आपण घेऊयात, पुढच्या आठवड्यामध्ये मला सॅलरी मिळणार आहे, आपण पुढच्या आठवड्यामध्ये शूज परचेस करूयात. असं जर असेल तर आपल्याला काय असतं की आपल्याला होप मिळतो की हां, या आठवड्यामध्ये नाही पण पुढच्या आठवड्यात तरी घेणार आहे ना मी शूज. त्याच पद्धतीनं कॉल स्क्रिप्टिंगमध्ये सुद्धा ज्या वेळेला कस्टमर एखादा कॉल करत असतो त्यावेळेला जर आन्सर हे आपल्याकडे अवेलेबल नसेल तर आपण त्याला आय एम नॉट शुअर बट आय विल चेक किंवा कॅन यू पुट ऑन होल्ड असं म्हणून आपण त्या कस्टमरला आपण बोलू शकतो, पोलाइटली त्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करू शकतो आणि आपण त्याला असं म्हणू शकतो की यावेळेस नाही पण नेक्स्ट टाइमला तुमची प्रॉब्लेम्स किंवा क्वेरी ही नक्की सॉल्व्ह केली जाईल. ओके, आय एम सॉरी अँड थँक्यू असं म्हणून आपण कॉल एंड हा करू शकतो. म्हणजे कस्टमरला काय वाटतं की आता नाही पण माझ्या दक्षता घेतली जाते, नंतर प्रॉब्लेम्स असतील, क्वेरी असतील, कंप्लेंट्स असतील, याची दक्षता घेतली जाते असं कस्टमरला वाटणं अतिशय महत्त्वाचं असतं कॉल स्क्रिप्टिंगमध्ये. ओके, ऑफर अँड अपॉलॉजी. विन कस्टमर ट्रस्ट अँड लॉयल्टी बाय प्रोव्हाइडिंग अ थ्रू रिस्पॉन्स टू द कस्टमर्स कॉल. ओके, offer apologies if it is in order, but be sure to
follow through on the promises. I can take care of that for you. अपोलोजाईजमध्ये ज्या वेळेला कस्टमर्स हे कॉल सेंटरमध्ये कॉल करत असतात किंवा कस्टमर केअरला किंवा हेल्पलाईन नंबरला, त्यावेळेला कस्टमरचा ट्रस्ट हा आपल्या कंपनीवरून जाता कामा नये याची दक्षता इथं घ्यावी लागते. लॉयल्टी कस्टमर्सची आपल्याकडून जाता कामा नये. म्हणजेच आपलं जे कम्युनिकेशन असणार आहे ते अतिशय पॉझिटिव्ह असणं, पोलाइटली असणं, स्मूथली असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याकडून एकही शब्द निगेटिव्ह कस्टमरपर्यंत जाता कामा नये. जर आपल्याकडून एकही शब्द कस्टमरपर्यंत निगेटिव्ह गेला तर कस्टमर काय करत असतात, डायरेक्टली कस्टमर हे प्रॉडक्ट स्विचिंग किंवा ब्रँड स्विचिंग करत असतात. इन शॉर्ट, कस्टमर हे एका प्रोडक्ट्सवरून दुसऱ्या प्रोडक्ट्सवरती किंवा एका ब्रँडवरून दुसऱ्या ब्रँडवरती हे स्विचिंग करत असतात. त्यासाठी कस्टमर हे आपले जे लॉयल कस्टमर्स असतील ते लॉयलच आपल्याशी राहणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यामुळे आपलं जे कम्युनिकेशन असणार आहे कस्टमर्सची ते अतिशय पोलाइटली, स्मूथली अँड फ्रेंडली असणं अतिशय महत्त्वाचं आहे. देन कीप अडॅप्टिंग. कस्टमर नीड्स अँड कंपनी पॉलिसी मे चेंज ओव्हर द टाइम अँड युअर कॉल सेंटर स्क्रिप्ट्स इन्व्हॉल्व ॲज वेल ॲज. कस्टमरच्या ज्या नीड्स असतील किंवा कस्टमरच्या ज्या पॉलिसीज असतील त्या की टाईमनुसार चेंज होत असतील त्या तुमच्या कॉल स्क्रिप्टिंगमध्ये इन्व्हॉल्व असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर कन्सिडर स्क्रिप्ट्स टू बी वर्क इन प्रोग्रेस. Consider scripts to be work in progress and regularly revised your scripts to make changes, add language to make other revision. Okay, customer needs and company policies. Customers needs and company policies may change over time and your call center script will evolve as will consider scripts to be work in progress and regularly revisit your scripts to make changes and language or make other revisions. Then benefit of call center script. तुम्हाला एवढीच नोट्सची कॉल सेंटर स्क्रिप्टची किंवा कॉल स्क्रिप्टिंगची एवढीच इफिशियंट आहे. बेनिफिट्स ऑफ कॉल सेंटर स्क्रिप्ट. Call center script provide many advantages such as keeping team unified, and effective scripts allow for faster and more effective problem solving. Okay, which can save the company may over time. Scripts give agent to the tool they need to be efficient and through which may reduce training hours and turnover. They also ensure the company and communicate any legally required languages. Okay, so this is call scripting. लक्षात ठेवा, फक्त कॉल स्क्रिप्टिंग मध्ये जी काही लँग्वेज असणार आहे ते अतिशय पोलाइटली यूज करणं अतिशय महत्त्वाचं आहे. स्मूथली असणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर टाइप्समध्ये कॉल स्क्रिप्टिंगचे कॉल स्क्रिप्टिंगना कॉल स्क्रिप्टिंगचे बेनिफिट्स यामध्ये अवॉइड ह्युमन इरर्स. ओके, कस्टमर्सच्या क्वेरी, प्रॉब्लेम्स, कंप्लेंट्स ह्या इरर्स असल्या पाहिजेत. ओके, देन प्रमोट कन्सिस्टन्सी, देन इन्क्रीज एजंट कॉन्फिडन्स, देन रिड्यूस ट्रेनिंग टाइम, देन इन्क्रीज कस्टमर सॅटिस्फॅक्शन अँड कॉल सेंटर परफॉर्मन्स, देन मेंटेनन्स compliances, then integrate your system, then use real customer interaction to craft and quality script. Okay, so these are
benefits of call scripting. And sometimes refers to as call scripts or cold calling scripts, refers to a prescribed set of talking points that are commonly used by telemarketers and inside sales reps when speaking to prospects. ज्या वेळेला कॉल सेंटरमध्ये किंवा कस्टमर केअरमध्ये हेल्पलाईनमध्ये आपल्याला कॉल येत असतो कस्टमर्सचा, त्यावेळेला काय होतं की काही वेळा फर्स्ट कॉलमध्ये आपल्याला कस्टमरच्या कंप्लेंट काय किंवा प्रॉब्लेम काय हे समजत नाही. त्यावेळेला आपलं टायपिंग स्पीड जे असणार आहे ते अतिशय फास्ट असणं अतिशय आवश्यक असतं तिथं. ज्या वेळेला कस्टमर आपल्याला प्रॉब्लेम्स सांगत असतात किंवा कंप्लेंट्स सांगत असतात त्यावेळेला त्या आपण टाईप करणं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून की आपण रिटर्न त्यांना विचारण्याऐवजी त्या टाईप केलेल्या कंप्लेंट्स ह्या बघून आपण त्यांना त्याच्यावरती सॉल्युशन देता येईल आपल्याला. त्यासाठी ते टाईप करणं अतिशय महत्त्वाचं आहे. सो आपण काय बघितलं, व्हॉट इज कॉल सेंटर स्क्रिप्टिंग. इन द कॉल सेंटर स्क्रिप्टिंग, a call center script is a carefully designed document that guides call center representative as they interact with customers. The use of scripts reduce error and provide the representative with answer so they can guide customers accurately and efficiently. Then, since many companies view their call center scripts as company policy, the language they contain ideally aim to follow best business practices and reflect the company brands. Okay, reflect the company's brands. By employing scripts, a company has a higher expectation. A company has a higher expectation that messaging is on brand and upholds company values while keeping customer needs at the forefront. What is call center scripting? A call center script is a carefully designed document that guides call center representative as they interact with customers. The use of scripts reduces error and provides the representative with answer so they can guide customers accurately and efficiently. They can guide customers accurately and efficiently. Since many companies view their call center scripts as company policies, the language they contain ideally aim to follow best business practices and reflect the company's brand. Okay. By employing scripts, employee has a higher expectation. Employee has a higher expectation that messaging is on brand and upholds company value while keeping customer need at the forefront. Then, why use call center scripts? A call center script acts as a guide so representative can provide company approved response to customer. Scripts are designed to be true and provide enough detail for representatives so they don't have to think about what to say. Some companies may prefer a basic outline so the representative has a guide to respond accordingly and ensure the call flows naturally. Scripts ensure representatives use languages that safeguards the company from violating regulation and ensures accurate
answers. When to use call center script? Let's see when to use call center scripts. A variety of industries use a call center scripts to provide customers with specific representative that can answer their questions and solve their problems. That can answer their questions and solve their problems. Industries that typically use call center. Industries typically use call center script are business process outsourcing, business process outsourcing, healthcare, automotive, telecommunication, banking and financial services, restaurants and food services, travel and transportation. Travel and transportation. Then, how to develop call center script? Okay, how to develop call center scripts? Call center scripts are based when they feel conversational, unrobotic, and avoid standard response that may seem ingenuine. Okay, that may seem ingenuine. With the right scripts, companies can achieve their objectives. Companies can achieve their objectives while providing excellent customer services and demonstrating that they value the customer, that they value the customers. First point, use call recording. Second point, use positive reinforcement. Third point, use concise languages. Fourth point, keep customer response in mind. Keep customer response in mind. 5 point, stay authentic. Stay authentic. 6 number point, keep it flexible. 7 number point, offer an apology. And 8 number last point, keep adapting. आपण एक एक पॉइंट हे कंटिन्यू पाहिलेले आहेत सिंगल. ओके, सो एवढ्या नोट्स ह्या तुम्हाला सफिशियंट आहेत कॉल स्क्रिप्टिंगच्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कॉल रूटिंग बघूया. कॉल रूटिंग और कॉल राउटिंग. ओके, व्हॉट इज मीनिंग ऑफ कॉल रूटिंग, कॉल राउटिंग, त्या पद्धतीचे वेगवेगळे सर्व्हिसेस आहेत त्या बघूयात आपण. In a call recording call can provide insight into how effectively call center representatives are communicating and how the scripts sound to the customers. By evaluating the scripts, companies can make changes so the script sounds better and improve how effective it is. Call center representatives who have a good call history can provide the foundation for improving scripts and training new representatives.